कोकण कोस्टल राईडमध्ये आपण सगळ्या जागा एक्सप्लोर करत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्याच्या शेवटी असलेल्या जयगड किल्ला एक्सप्लोर केलो आणि यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरा तालुका पूर्णपणे एक्सप्लोर झाला. आता आपण तिसऱ्या तालुक्याकडे निघणारच की तितक्यातच मित्राच्या लग्नाचं निमंत्रण आला आणि म्हणून आपण आपली राईड सोडून मित्राच्या लग्नात जाऊन पोहोचलो. जवळपास 2 आठवडे रेस्ट केल्यानंतर आपण आपली राईड वापस सुरू केलो आणि यावेळी आपण जाऊन पोहोचलो गोव्याच्या बॉर्डर जवळ, जिथे आपण एका आगळ्या वेगळ्या प्रकारची होळी सेलिब्रेट केलो. खतरनाक अशी होळी आपण जीवनात पहिल्यांदाच पाहत आहोत, ज्याचा संपूर्ण व्हिडिओ पटकनच आपल्या चॅनलवर अपलोड करू. वर्षात एकच दिवस भेटते ज्या दिवशी आपण आपला काळा रंग बदलवून वेगवेगळ्या रंगाचा होऊ शकतो. कोकणातील होळी सेलिब्रेट करून आपण येऊन पोहोचलो रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात, जिथे आपण आपली राईड स्टॉप केलो होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण जयगडपर्यंत पूर्णपणे एक्सप्लोर केलो होतो, पण आपण थोडासा पुन्हा रिटर्न आलो रत्नागिरीच्या एका जागेवर. रत्नागिरीमध्ये असलेला गणपतीगुडी मंदिराजवळ आपण आलो. याच्या जवळच आपल्याला एक असा हिडन स्पॉट पाहायला भेटते, जिथं निळ्या पाण्याचा कुंड आहे. शेड्यूलनुसार आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा तिसरा तालुका एक्सप्लोर करणं सुरू करायचा होता, पण रत्नागिरी तालुका एक्सप्लोर करत असताना आपल्याकडून रत्नागिरीतील एक सुंदर जागा एक्सप्लोर करायचं राहून गेला आणि म्हणून आपण वापस आलो त्याच रत्नागिरी तालुक्यात. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये जर थंड पाण्याचा कोणता सोर्स पाहिजे असेल तर रत्नागिरीमधली ही जागा तुमच्यासाठीच बनली आहे. निसर्गाच्या मधात असलेला निळ्या पाण्याचा कुंड जेमिनी पॉइंट. उन्हाळ्यातील कडक गरमीपासून स्वतःच्या शरीराला थंड करायचं असेल तर रत्नागिरीतील जेमिनी नावाचा कुंड आपल्यासाठीच बनला आहे. फायनली आपण इथं येऊन पोहोचलो. का निसर्गाची शांतता आहे. ओ, आणि ज्या जागेवर आपण आलो होतो जेमिनी बॉन्ड म्हणून, हा सुंदर नजारा तर पहा. आपण इथं पोहण्यासाठी आलो होतो, पण इथं पाणीच नाही. या जागेवर बस एवढंच पाणी आहे का तिथं आपण फक्त पाय टाकू शकतो आणि आपले तळपाय धुवून आपण निघू शकतो समोर. जर या जागेवर यायचं आहे तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा महिना एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर आला तर तुम्हाला पार असा सुकून भेटेल. आता एवढ्या दूर जर आपण आलोच आहो, कम से कम चप्पल धुवून टाकू आपण. ओके, बाय बाय जेमिनी पॉन्ड, बाय. पुरा मूडच उदास झाला, पण हा निसर्ग आहे. निसर्गाचा हा चक्र चालतच राहते. दादा, हे जे जेटी आहे, या जेटीवरून आपण इथून असं चाललो. जर अगर ही जेटी नसते तर किती किलोमीटर फिरून जावं लागलं असतं? 50-60 किलोमीटर वाटतं. बापरे, रस्त्यानं. ही होती कोकण कोस्टल राईड मधली आपली पहिली जेट्टी. जेट्टी जहाज म्हणजे एक असा जहाज ज्यामध्ये आपण स्वतः आणि आपली व्हेकल पाण्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेण्यात येत असते. ज्या जेट्टी कारण आपली जवळपास 50 ते 100 किलोमीटरची जर्नी कमी होत होती. जयगड कडून जेट्टीने पार होताच आपण येऊन पोहोचतो रत्नागिरी जिल्ह्यातील तिसऱ्या तालुक्यात, म्हणजेच गुहागर तालुक्यात. जसं आपण या जेट्टीच्या बाहेर निघतो, बाहेर निघल्याबरोबर बिलकुल 550 मीटरवरचा एक किल्ला पाहायला भेटते. हा आहे विजयगड किल्ला. जेट्टीच्या एका बाजूला जयगड फोर्ट, जेट्टीच्या दुसऱ्या बाजूला विजयगड फोर्ट. जेट्टीवरून बाहेर निघताच एक्झॅक्ट टर्निंगवर आपल्याला एकदम छोट्या आकाराचा विजयगड किल्ला पाहायला मिळतो. आपण जेट्टीवरून समोर आलो 550 मीटर. समोरच या जागेवर आपल्याला विजयगड किल्ल्याची तटबंदी पाहायला भेटत आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. एक बुरुज उरला आहे फक्त इथं. बुरुजाच्या बाजूने एक रस्ता चालला आहे कर्व, नाही इथून येण्या जाणाऱ्या गाड्या मस्त दिसून राहिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाड गावात असलेला विजयगड हा शास्त्री नदीच्या मुखावर स्थित एक लहान सागरी किल्ला आहे.
जो पूर्वी चौकी नाका म्हणून प्रचलित होता. हा किल्ला जयगड किल्ल्याच्या समोरील बाजूस असून सध्या इथे तटबंदीचे काही अवशेष, एक बुरुज आणि बुजलेल्या 2 विहिरींचे अवशेष पाहायला मिळते. या किल्ल्याच्या एका बाजूला समुद्र किनाऱ्यावर पाहिलं तर एक पायवाट आहे. हे पायवाट आपल्याला समुद्र किनाऱ्याजवळ घेऊन चालली आहे. विजयगड किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. शास्त्री नदीच्या खाडीतील व्यापारी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी हा चौकी नाक्याचा किल्ला बांधला असावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1733 मध्ये हा किल्ला सकोजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. या किल्ल्याची जास्तीत जास्त उल्लेख आंग्रे काळातच येतात. विजयगड किल्ल्यावरून आपण समोरच दिसणारा जो किल्ला केला आहे, या किल्ल्यावर जे 2 जण मच्छा पकडत होते काहीतरी पकडत होते. हा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे तौसल बीच. तौसल नावाचा हा समुद्र किनारा आहे. एकदम लांब लचक समुद्र किनारा ना, कोणीच नाही, कोणाला माहीतच नाही का, कोणाला माहीत असून इथं येत नाही आणि फक्त फेमस जागेवरच जात आहे असा समुद्र किनारा. गुहागरच्या बाउंड्रीवर असलेला हा सगळ्यात शेवटचा समुद्र किनारा, जिथं आपल्याला हा किल्लासुद्धा पाहायला भेटला, विजयगड किल्ला. आता आपण समोर जाऊ रोहिले बीचवर. रोहिले बीचच्या जागी आपण एक काम करू, आपण जाऊ हेडवी बीच जवळ. एक समुद्र किनारा आहे, हा समुद्र किनारा आपण स्किप करू आणि डायरेक्ट जाऊ हेडवी समुद्र किनाऱ्याजवळ. या हेडवी समुद्र किनाऱ्याजवळ आपल्याला पाहायला भेटणार ब्रह्मगड. एक अशी नॅरो पॅसेज आहे आणि या नॅरो पॅसेजमधून असं समुद्राच्या लाटा कंटिन्यू वर उडत राहते. म्हातारीची चूड आपण जशी पाहिली होती तशाच पद्धतीची. आता डायरेक्ट तिथं जाऊ. आपला नेक्स्ट टार्गेट होता हेडवी समुद्र किनारा. पण इथे जात असताना रस्त्याच्या बाजूला अचानक उंच भागावर आपली नजर गेली. आपण एका बीचवर चाललो होतो, पण बीचवर जाता जाता रस्त्यावर एक बहुत सुंदर मंदिर पाहायला भेटत आहे. दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान. लाल चिऱ्यानं बनवलेलं हे मंदिर आहे. एक्झॅक्ट रोडच्या बाजूला अशा टर्निंगवर आहे बघा इथं. दशभुजा गणपती म्हणजेच 10 हात असलेला गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेश रूप आहे, ज्याची पुण्यात कोथरूड आणि रत्नागिरीतील हेडवी येथे प्रसिद्ध मंदिरे आहेत. कोकणातील हेडवी येथील मंदिर हे दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे गणपतीच्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून केळकर स्वामींनी हेडवी येथे हे स्थान उभारले. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर एका छोट्या डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. दादा, हे हेडवी समुद्र किनारा, तिथे ते ब्रह्मगड म्हणून काहीतरी आहे. ओके, ते काय आहे? पाणी उठतं वरती. ओके ओके. तर ते कोणी बनवलं आहे का नॅचरल आहे? नाही, ते आधी पूर्वीपासून. दादा, हे हेडवी समुद्र किनारा कुठं आहे? हेडवी समुद्र इकडे. चला चला चला. बाहेरच्या लोकांना हा समुद्र किनारा जास्त माहिती नाही. इथं असलेली ब्रह्मगड ते पाहण्यासारखं आहे. तिथून मस्त पाणी उडते. हेडवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक शांत आणि सुंदर गाव आहे, जे काड्या वाळूच्या किनाऱ्यासाठी तसेच काड्या खडकाड पाषाण असलेल्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे वामनगड. कोकण कोस्टल रूटमध्ये काहीच दिवसा अगोदर आपण जगप्रसिद्ध म्हातारीची चूड एक्सप्लोर केलो होतो, जिथे खडकांच्या मधातून समुद्राचं पाणी बाहेर येत होता. सेम तशीच एक जागा आपल्याला हेडवी समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळते. हो 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 हो, मा कसम, हा नजारा तर पहा. खतरनाक, पुरा नारळाचे झाड, चारही दिशेला नुसते नारळाचे झाड आहे इकडं. वा. आणि तिथं छोटे छोटे हट बनवून आहे. हट कशाचे वेळ ते पाहू, तिथं बी येऊ. समुद्र किनाऱ्याच्या एका बाजूला शांत सुंदर एक छोटंसं मंदिर पाहायला मिळते. एकदम छोटीशीच किनारपट्टी आहे. हेडवी नावाचे हे बीच एकदम छोटंसं आहे. तिथं नारळाचे झाड आहे
नजर एका कोपऱ्यावर आलो तर इथं मंदिर पाहायला भेटते आपल्याला. या मंदिराच्या जर पाठीमागं गेलो तर आपल्याला पाहायला भेटेल ते ब्रह्मगड. नॅचरली क्रिएट आहे ना, तिथून असं पाणी वर उडते फवाऱ्यानं, एकदम प्रेशर ना. पहिले मंदिराचं दर्शन घेऊन घेऊ. हा राहिला मंदिराचा मागचा भाग. इथून आपल्याला जायचं आहे तिकडे समोर. हेडवी बीचचे मुख्य आकर्षण म्हणजे वामनगड. उमा महेश्वरी मंदिराच्या मागे एक नैसर्गिक घड आहे. या नैसर्गिक घडीत भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी जोराने आदळते आणि 15-20 फूट उंचावर कारंजासारखे उडते. त्यावेळी ती दृश्य पाहण्यासारखे असते. जेव्हापर्यंत पूर्ण पाण्याची भरती नाही होईल तोपर्यंत या जागेवर हा काही पाणी आपल्याला असं उसळताना नाही दिसल. तर आपण या जागेवर वाट पाहू. जोपर्यंत पूर्ण पाणी नाही भरल तोपर्यंत वाट पाहू. पुऱ्या समुद्राच्या लाटा सडसडून राहिल्या आहे. थोड्या वेळातच या जागेवर पुरा पाण्याचा प्रेशर पाहायला भेटेल आपल्याला. आपण जवळपास 2 तास या जागेवर पाणी वर येण्याची वाट बघत राहिलो, पण हे पाणी काही वर येण्याचं नावच घेत नव्हतं. या ब्रह्मगडवर तर आपण आलो, पण इथलं पाणी जास्त वर नाही आहे. जास्त म्हणजे तो अंदरच्या अंदरच घुमून राहिला आहे. या जागेवर आपण पावसाळ्यात येऊ. पावसाळ्यात ऐकलं आहे का जवळपास 20 फुटापर्यंत याची लाटा उसळते. 2 मजलीपर्यंत, समजू शकताय. दादा, वेळणेश्वर कुठे असेल सर? जवळच आहे. हेडवी नंतर आता आपला मेन टार्गेट होता वेळणेश्वर बीच. गुहागर मधला हा एक प्रसिद्ध बीच आहे. झाडाचा घनदाटपणा पाहत आहे का? मस्त घनदाट आहे. त्या रस्त्यात येऊन पोहोचलो आपण. इथे येताच आपल्याला वेळणेश्वराचं सुंदर मंदिर पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूने एक रस्ता थेट आपल्याला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातो. वा 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 मित्रांनो, जबरदस्त. पुरा नारळाचे झाड आपला स्वागत करत आहे. हा आला समुद्र किनारा डायरेक्ट. पाठीमागं 1 नंबर नारळाचे झाड आहे. या झाडांना लागूनच इथं निळाशार समुद्र आहे. पांढरी माती आणि निळा पाण्याचा समुद्र. दूर दूरवरी कोणीच नाही. फक्त 2 कुत्रे आहे. हे तिकडे आहे तेव्हा पाण्याचा आनंद घेत आहे 2 जण. वेळणेश्वर हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेला एक अतिशय शांत, स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. नारळ पोपडीच्या बागांनी वेढलेला हा किनारा पोहण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच हा किनारा पांढरी वाळू आणि निळाशार स्वच्छ पाण्यासाठी ओळखला जातो. समुद्र किनाऱ्याजवळच श्री वेळणेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 1000 ते 1500 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. तसेच महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा सुद्धा भरते. गाडीत तेल टाकून घेऊ. गाडी उपाशी तपाशी फिरत आहे. फुल करून टाक. पुरे टंकी फुल. काय म्हटलं? रायगड नाही, मी आता इकडून गोव्यावरून आलो. हां बरोबर, रायगडला. अच्छा, आम्ही जाऊन आलो ऑलरेडी. रायगडचे व्हिडिओ टाकले, किल्ल्याचे टाकतो मी मोस्टली. बघितले. अरे थँक्यू बाबा. पेट्रोल भरून आपण निघालो गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध गुहागर बीच कडे. हो हो, नजारा तर पहा, जबरदस्त. आपण डायरेक्ट गुहागर सिटीमध्ये
गुहागरमध्ये येऊन पोहोचलो का. गुहागरमध्ये पोहोचताच सर्वात पहिले आपल्याला पाहायला मिळते श्री वायदेश्वर मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील श्री वायदेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर आहे, जे कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाचे कुलदैवत मानले जाते. गुहागर शहराच्या मध्यवर्ती भागात एसटी स्टँड जवळ हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर अंदाजे 70 फूट लांब आणि 80 फूट उंच आहे. हे खडकात बांधलेलं एक पंचायतन शैलीतील मंदिर आहे, ज्याच्या चारही दिशेला लहान मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी बाजूलाच गुहागर मधला प्रसिद्ध गुहागर बीच आहे. या जागेवर एंट्री केल्याबरोबर आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते आणि मंदिराच्या समोर 100 मीटर वर हा समुद्र किनारा आहे. आणि या जागेवरचा नजारा तर पहा, खतरनाक. अशा जागेवरून रायडिंग करायची ओरिजिनल मजा आहे भाऊ, बहुत सही. चष्मा लावल्यावर थोडा डोळ्याला त्रास कमी होत आहे, कारण या जागेवर आहे भयानक ऊन, बेकार. सूर्य आहे त्या बाजूला आणि इकडचे झाडाचा नजारा पाहून मजा येऊन राहिली आहे. समुद्र किनारा जाऊ त्याच्या पहिले थोडासा थंड हो, काहीतरी आईस्क्रीम की भेटता येतं ते खाऊन टाकू. काका आईस्क्रीम आहे. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुत साऱ्या कंपन्या आहे. या कंपन्या कारण ना पाणी थोडासा गंदा होत चालला आहे. नाही तर तिकडे खाली मालवणकडे तिकडे कंपन्या नाही, पाणी एवढं खराब नाही, स्वच्छ आहे. जसं जसं आता मी इकडे वर चाललो ना अलिबागकडे, हे पाणी अजून खराब होत चाललं आहे. म्हणजे आतापर्यंत मी निळं पाणी पाहत येत होतो, आता खराब होत चालला आहे. आपल्या इकडे चांगला पाणी. हा चांगला आहे. याच्यानंतर मग खराब होणं चालू होतं. बरोबर, मुरुडला पण खराब असेल. हो. कोरोनापासून प्रत्येक माणसं कधी कसे जाऊन राहिले वर. बरोबर बोलले. म्हणून जोपर्यंत जीवात जीव आहे फिरून घ्या कोणावर सांगता नाहीत. आता माझ्या जवळचे लहान वयाचे मुलं 30, 40, 35 वयाचे BP शुगरचे पेशंट होऊन जाम त्यांचे जीव चालले. कोरोनाच्या वॅक्सिनेशन इंजेक्शन वगैरे दिलं बघ, त्यांच्यामुळे सगळं हे झालेलं आहे. गुहागर हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. कोकणाच्या सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी समुद्राच्या निळ्या स्वच्छ पाण्याचा आणि पांढरी शुभ्र वाळूचा किनारा पाहायला मिळतो. नारळ पोपडीच्या बागांनी वेढलेलं गुहागर हे गाव निसर्गाची शांतता अनुभवण्यासाठी आणि कोकणाच्या पारंपरिक संस्कृतीशी जोडलेले राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हळूहळू समुद्र किनाऱ्याचं पाणी पुरा मागं चालला आहे. हा गुहागर बीच हा आहे पुरा व्हाईट सँड. वा, व्हाईट सँड, ब्ल्यू वॉटर. थोडासा अजून जवळ जाऊन पाहू, काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होत आहे. त्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी कॅप्चर करायचा प्रयत्न करू. जसं आपण ड्रॅगन पाहतो तसं या जागेवर मिक्की माऊसचा बोट आहे. बढिया, एक नंबर. या जागेवर घोडे, उंटा, त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी. या पूर्ण गुहागर मध्ये रत्नागिरीच्या शेवटच्या पट्ट्यामध्ये गुहागर आहे, जिथं आपल्याला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे. आपण सनसेट कॅप्चर करून इथेच जवळपास कुठेतरी थांबण्याचा जुगाड करणार होतो की तितक्यातच आपल्याला इथल्या व्यक्तींनी टर्टर फेस्टिवल बद्दल माहिती दिली, जिथे जवळच वरच्या पाट नावाच्या समुद्र किनाऱ्यावर सकाळी कासव्यांच्या अंड्यातून 103 पिल्ले समुद्रात सोडली गेली. आणि तेच दृश्य पाहण्यासाठी आपण निघालो वरच्या पाट बीच कडे. आता आपल्याला तलाच्या या जागेवरचा टर्टल फेस्टिवलचा म्हणजे कासव सोडली जाते समुद्र किनाऱ्यावर. दादा, हे कासव सोडतात ते समुद्र किनारा कोणता? वरचा पाटीत पण आहे, बाग पण आहे. वरचा पाटला तुम्हाला जिथे मोहल्ला चालू होतो, मुस्लिम मोहल्ला, कचरेकरांची घर, कचरेकरांचं दुकान विचारा. कचरे तिथनं ते लेफ्टला सरळ गल्ली जाते, त्या गल्लीत सरळ समुद्रावर जावा, गाडी जाते. आपण एक्झॅक्ट टाइमवर इथे येऊन पोहोचलो, जिथे किनाऱ्याच्या बाजूलाच 2 व्यक्ती कासव्याच्या पिल्ल्यांसाठी हालचाल करताना दिसले. आपल्याला धावत जावं लागेल. शायद कासवाचा पिल्ला भेटत आहे वाटते. तिथं भेटला वाटते कासवाचा पिल्लू.
एखादी पिल्लू भेटला दादा? एखादी पिल्लू भेटला? अफसोस, या टोपली घालून एक पण पिल्ला बाहेर आला नव्हता. हे पाहून मनाला थोडंसं वाईट वाटलं. आज सकाळी निघले होते का काही? त्या साईडला होते. तो कोणता बाग बीच. काही दिवसा पहिले आपण जेव्हा शूटिंग करत होतो ते या कोकण कोस्टल राईडमध्ये कासवाच्या अंड्या द्यायचा टाईम होता. आणि आता जेव्हा आपण आपली जर्नी कंटिन्यू करत आहोत, आता कासवाच्या अंड्यातून ते कासवाचे पिल्ले बाहेर येण्याचा टाईम झाला आहे. तर मग हे लोक संवर्धन जे करते, हे लोक त्या कासवाच्या पिल्ल्याला सोडतात समुद्रात. आणि लकीली आपल्याला एखाद्या ठिकाणी पाहायला भेटेलच. आता एका दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर जायचा प्रयत्न करू. होपफुली तिथे तरी भेटले पाहिजे. सूर्य मावळण्या अगोदर आपल्याला बाग बीचवर पोहोचणं खूप गरजेचं होतं. दादा, बाग बीच हाच आहे का? हे निसर्ग देवता, एक तरी पिल्लू दिसू दे रे आज. आणि आपला पालघरचा हा ट्रिप सक्सेसफुल होऊ दे रे बाबा. वैरा महाराजा. आपण पोहोचलो तर खरा या जागेवर. तिथं बी कासव शोधत आहे. आपल्याला बहुत दुरून दिसत आहे. होपफुली आपल्याला कासव भेटला पाहिजे एकतरी. बहुत दुरून धावत येतो आपण. दिसतंय का काहीतरी? पिल्लू आला का म्हटलं एखादी बाय? सकाळी दिसले होते म्हणे ना, तिकडे सांगत होते थर्ड लागे. हे रोज सकाळ संध्याकाळी सोडले जाते का? असलं तर सांगता येत नाही. अच्छा. मावळत्या सूर्यासोबत आपला पहिला दिवस तर पार झाला, पण कासवाचे पिल्ले काही आपल्याला पाहायलाच मिळाले नाही. कासवाचे पिल्ले पाहता यावे म्हणून आपण आपली समोरची जर्नी थांबवून या समुद्र किनाऱ्याच्या जवळ थांबण्याचा डिसिजन घेतला. एक नंबर गरमागरम भजे घेतलो आपण, आलूचे भजे. नाही, या मावळत्या सूर्यासोबत खाऊ. का नजारा एक नंबर. या नजारासोबत खाऊ. 5 स्टार हॉटेलमध्ये बी का असा नजारा भेटेल जो आपल्याला या नाश्त्यासोबत नजारा भेटताय. गुहागर मधला हा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण वापस आलो आहोत कासवाचे पिल्लं पाहण्यासाठी. होपफुली आज तरी आपल्याला दिसला पाहिजे कासव. आज वातावरण काही बरोबर दिसत नाही. समुद्राचं पाणी पूर्ण खवळलं आहे ना, आजूबाजूला पूर्ण पांढरा पांढरा असं धुका आल्यासारखं वाटतंय. एक तरी कासव दिस रे बाबा. या जागावर असं चौकोनी बॉक्स लावले आणि त्याच्या अंदर टोपली आहे. होपफुली याच्यातून एक तरी जमिनीच्या अंदरून कासवाचा पिल्ला बाहेर निघला असेल. 2022-23 मध्ये गुहागरमध्ये इथं लिहून दिसतंय महाराष्ट्राचा अव्वल. ही जागा ती अव्वल होती, म्हणजे पहिल्या नंबरवर होती. जवळपास 22,905 अंडे वाचवण्यात हे सक्सेसफुल राहिले होते. जवळपास 217 घरटी होते हे असे. जर या जागेवर आपण पाहिलो तर इथं बहुत सारे अशा काड्या लावून दिसतात ना. प्रत्येक काड्यावर त्या अंड्यांची अशी डेट लिहून आहे, किती तारखेला किती अंडे दिले होते. बघा इथं लाईनशीर केवढे सारे आहे. आणि आता ते जे टोपले लावून आहे त्या जागेवर आता पिल्ले बाहेर येऊ शकतात. आपल्याला तर वाट पाहायची आहे. आता इकडे तर कोणी आहे नाही, मला वाटत नाही का कोणी येईल. तर आपण जाऊ आता दुसऱ्या बीचवर. काल जिथं गेलो होतो ना आपण, सनसेट एन्जॉय केला होता, त्या बीचवर जाऊ आणि तिथं बघू का कोणी पिल्ले बाहेर काढते का. आता आपण चाललो दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर. होपफुली तिथे तरी आपल्याला कासवाचे पिल्ले दिसतील. मावळत्या सूर्यासोबतच गुहागरमधल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला नुसती निराशाच हाती लागताना दिसत होती. या जागेवर बहुत सारे ड्रोन शॉट घेतले. आज सूर्य एकदम असा ढगाच्या मागं लपला आहे. पिल्ले काही निघले का काय? आजही नाही निघले. हा, 6:30 चला ठीक आहे का काय, येतो मी सकाळी. हो हो, मी तो 6 वाजतापर्यंत येऊन जातो इथं. होप सो उद्या सकाळी आपल्याला काहीतरी पिल्ले पाहायला भेटतील. काल सकाळी 103 आणि आज सकाळी 113 पिल्लू निघले. आता उद्या सकाळी आपल्याला चान्स आहे. होपफुली आपल्याला इथं पिल्ले पाहायला भेटतील. ज्याच्यासाठी आपण इथं थांबलो ते कार्य आपला पुरा होईल. आपल्याला काही करून कासवांच्या पिल्ल्यांना कॅप्चर करायचं होतं आणि म्हणून आपण अजून एक दिवस गुहागरमध्येच थांबण्याचा डिसिजन घेतला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण एकदम सकाळी उठलो 5:30 वाजता. पटकन समुद्रकिनाऱ्याचा होपफुली आता तरी आपल्याला पिल्ले दिसतील. हा तिसरा दिवस आहे आपला पिल्ला पाहण्याचा. तिसऱ्या दिवशी तरी आपल्याला कासवाचे पिल्ले दिसतील की नाही हाच विचार कंटिन्यू मनात फिरत होता.
एवढ्या सकाळी आपण आलो तर खरा, समुद्रकिनाऱ्यावर पुरा अंधार आहे, अंधार. कासव पाहासाठी कोणी आहे का नाही? रात्रभर ड्युटीवर असलेले 2 फॉरेस्टर काका आपल्याला इथे भेटले, जे कासवांच्या अंड्यांवर नजर ठेवलेले होते. पिल्ले का सुरू झाला दादा? मी गेल्या 3 दिवसापासून येतो बघा संध्याकाळी. तुम्ही म्हणे का सकाळी या? अरे वा वा, या जागेवर पिल्लू आहे रे भाऊ. सही. वा 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 वा, फायनली 2 दिवसाची मेहनत रंग आणली रे भाऊ. पिल्ले आहे, पिल्ले पाहायला भेटले, पिल्ले पाहायला भेटले. हेच तर पाहायचं होतं आपल्याला, एवढ्या दिवसापासून आपण वाट पाहत होतो. आणि फायनली गुहागरमध्ये आपल्याला पिल्ले पाहायला भेटले. या टर्टल फेस्टिवलची सुरुवात झाली आहे गुहागरपासून. आत्तापर्यंत आपण जेवढी राईड करत होतो, या राईडमध्ये आपण फक्त कासव अंडे देताना पाहत होतो. पण आता आपण ज्या पिरियडमध्ये येऊन पोचलो आहोत, इथं कासवाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर निघले आहे. आणि हे पिल्ले आता समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी रेडी झाले आहे. वा, एक नंबर. आता चाललो आपण समुद्र किनाऱ्यावर, समुद्रात सोडल्या जाणार या पिल्ल्यांना. जाऊ नका. पलीकडे जाऊ दे, उलटा फिरतो ना पाणी आलं. आता हे समुद्राची लाट यांना घेऊन जाईल समुद्रात. सही, एक नंबर. सगळे गेले, मजा झाली हा इव्हेंट पाहून. हा इव्हेंट पाहण्यासाठी तर तरसलो होतो आपण. दिवसभर टाइमपास केल्यानंतर आता आपण चाललो आहोत या गुहागर मधल्या सगळ्यात शेवटच्या पोर्शनवर, म्हणजेच गोपालगडवर. आता आपण चाललो होतो गुहागरच्या शेवटच्या टोकावर, जिथे आपल्याला एक ऐतिहासिक किल्ला आणि एक लाईट हाऊस पाहायला मिळतो. भाऊ, हा लाईट हाऊस कुठं आहे? एक्झॅक्ट समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच एक सुंदर लाईट हाऊस आणि मंदिर पाहायला मिळते. गुहागरमधील मुख्य दीपगृह अंजनवेल दीपगृह म्हणून ओळखले जाते, जे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हा लाईट हाऊस गुहागर अंजनवेल भागात स्थित असून अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर जहाजांना दिशा दाखवण्याचे काम करते. हा लाईट हाऊस समुद्राच्या काठावर उंच ठिकाणी वसलेले आहे, जिथून निळाशार समुद्राचा सुंदर नजारा पाहता येतो. लाईट हाऊसच्या जस्ट बाहेरच्या बाजूलाच आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते. लाईट हाऊस परिसरातच ताडकेश्वर मंदिर पाहायला मिळते. अंजनवेल लाईट हाऊसला पाहिल्यानंतर आता आपण चाललो गोपाळगड किल्ल्यावर. रत्नागिरी जिल्ह्याचा गुहागर तालुक्याचा हा सगळ्यात शेवटचा टोक. याच्यानंतर आपल्याला दापोलीमध्ये एंटर व्हावं लागते. हा तर भला मोठा किल्ला दिसून राहिला आहे. वशिष्ठ नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगर सडा आहे. अंजनवेल गावाच्या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजेच किल्ला गोपाळगड. इथे दाभोळहून फेरी बोटने पोहोचता येते किंवा गुहागरवरून कातडवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. इथं आल्यावर एक मस्त बोर्ड लावला आहे. जर अगर इथं कोणी अंदर असलेल्या आंब्याला तोडला तर 5,000 रुपये दंड आहे त्याच्यावर. या जागेवर पहिले मुख्य प्रवेशद्वार असणार, पण तो कालांतराने तुटला असणार, म्हणून आता हे लोखंडाचा असा इथं गेट लावला आहे. हा गेट आता लावला असणार. या जागेवर बहुत सारे आंब्याचे झाडं दिसत आहे ना. प्रत्येक आंब्याच्या झाडाला बहुत सारे आंबे लागले आहे. असा हातावरच लागलाय बघा. हा बिलकुल हाताच्या लेवलवर बहुत सारे लागले इथं जागो जागी हे. पण जर याला आपण हात लावला किंवा तोडला तर डायरेक्ट 5,000 रुपयाचा दंड आहे भाऊ. सध्या गोपाळगड किल्ला खाजगी मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली गेली आहे. किल्ल्याचा पूर्ण एक राऊंड मारू आपण आणि पाहू का याच्या अंदर का वास्तू आहे. सध्या या जागेवर आपल्याला बहुत जास्त पद्धतीने इथं आंब्याचे झाडच पाहायला भेटत आहे. आंब्याच्या झाडाच्या खाली अंदर लपलेले काही असे वास्तू आहे, जे आपल्याला झाडाच्या खाली उतरून पाहावं लागेल. वा,
दिसतंय इकडे खाली उतरण्यासाठी एक छोटीशी जागा आहे जिथं आपल्याला विहीर टाईप कन्स्ट्रक्शन दिसतंय अंदर. तिकडे पहिले जाऊन आपण बुरुजाला एक्सप्लोर करू. तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी रूम सारखं कन्स्ट्रक्शन दिसतंय, पण या जागेवर सध्या लोखंडी दरवाजा लावला आहे आणि लोखंडी दरवाजा लावून अंदर स्टोर रूम सारखा एरिया केला आहे. पण पहिलेच्या काळामध्ये तटबंदीच्या मधात ही भली मोठी अशी रूम होती जी दारोगोळा ठेवण्यासाठी मे बी कामात येत असणार. या किल्ल्याचं पूर्ण काम जेवढे काम आहे हा लाल जांबा दगड आहे. लाल जांबा दगडनं बनवलेली ही तटबंदी आहे. प्राचीन काळी नदीच्या पात्रांचा उपयोग व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. वशिष्ठी नदीतून पूर्वेला चिपळूणपर्यंत जहाजे जाऊ शकत होती. या दळणवळणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपडगडाचा उपयोग होत असे. किल्ल्याच्या बुरुजावर असलेली हीच ती चौकोनी जागा आहे ज्या जागेवर तोफा लावून समुद्राच्या दिशेने तोंड केलं जायचं. जेव्हा कोणी दुश्मन आला त्या समुद्रातून मग त्याच्यावर फायर केला जायचा नाही. मग या किल्ल्याचा रक्षण केला जात होता. या किल्ल्याच्या तटबंदीची एक खासियत काय तर हा बहुत मोठा असा लाल चिरा आहे. नाही, दोन दगड जोडण्यासाठी मधात कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. ते इंटरलॉक सिस्टीम आहे. पहिल्याच्या काळातलं कन्स्ट्रक्शन एवढं जबरदस्त होता की शेकडो वर्षानंतर आजही आपले गड किल्ले एकदम मजबूतपणे उभे आहे. बहुतच मोठ्या आकाराच्या पायऱ्या आहे. अरे बापरे, भयानक घाम येऊन राहिला. आपल्याला इथून कुठून तरी रस्ता शोधा लागेल खाली उतरासाठी. मला वाटते आता या आंब्याच्या मधातूनच घुसा लागेल आपल्याला कुठंतरी. या जागेवर किल्ल्याचा एक दुसरा प्रवेशद्वार आहे जो किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघत आहे. हा असा काटे टाकून कोण बंद केलाय? मेला, काटे रुतले. हो, अशा प्रकारे हा निघलाय किल्ल्याच्या बाहेर. नाही तर आपल्याला पाहायला भेटता एक बुरुज, बहुत मोठा बुरुज. या बाजूला एक बुरुज, इकडे एक बुरुज. काटा रुतला पायाले. फट गया अपना बोट. आई शपथ, रक्त नाही लागावा बस आता. किल्ल्याच्या बाहेर निघणारा हा जो दुसरा दरवाजा आहे पूर्ण तुटून आहे. मधातून पुरी गॅप पडली आणि इथूनच डायरेक्ट तुटला आहे. तर हा दरवाजा डायरेक्ट आता एक व्हॅलीसारखा बनला आहे. बापरे, काट्याचा कसा करायचा? वा, या जागेवर ऑटोमॅटिक पडलाय रे भाऊ. 5,000 रुपये माझ्यावर कोणी फाईन नको लावा. हे इथं पडून आहे, हे ते पडून आणि सडून आहे. ओ वा, जबरदस्त. होय होय होय, हा राहिला विहिरीसारखा कन्स्ट्रक्शन. विहीर पुरी सुकून आहे, पण पहिल्याच्या काळात या जागेवर प्रॉपर पाणी असणार. इथून पायऱ्या असणार अशा खाली उतरण्यासाठी. पण सध्या इथं पूर्ण काचाड कुचाडी जमा आहे म्हणून इथून आपण जाऊ तर नाही शकत. इथं जर पाय दिलो डायरेक्ट गड्ड्यातच जाऊ. कुठं गड्डा आहे माहीतच नाही पडल. या जागेवरची पायवाट अजूनही मडून नाही कारण की इथं जास्त लोक येत नसणार. आणि म्हणून आपल्याला, अरे हे राव कुठून आंबे दिसतं आपल्याला. आपण पुरा आंब्याच्या सीझनमध्ये आलो भाऊ. असा वाटतंय हा आंबा तोडून न्यावा, पण आंबे नेईन तर आपल्यावर 5,000चा दंड आहे. म्हणून या महागवाल्या 5,000 रुपयाच्या आंब्याला येतच ठेवून देऊ. आज दिसणारा गोपाळगड हे 17व्या शतकातील विजापुरी म्हणजेच आदिलशाहीतील बांधकाम असावे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1660च्या सुमारास नव्याने बांधून बळकट केला. त्यानंतर मराठेशाहीवर मुघलांनी औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली निकराचे आक्रमण केले. स्वराज्य रक्षणाचे व्रत हाती घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी 1680 ते 1689 येथे बांधकामाला बळकटी आणली. पुढे हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्धीने जिंकला. पुढे 1744 साली तुडाजी आंग्रे यांनी गोपाळगडावर निशाण फडकवले आणि 1818 साली गोपाळगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याबरोबर आपल्याला सुरुवातीलाच इथं पडक्या अवस्थेत एक वास्तू पाहायला भेटत आहे. भली मोठी, एकदम मोठ्या आकाराची वास्तू आहे, पण सध्या हे पडक्या अवस्थेत आहे. या किल्ल्यावर चालत असताना चारही दिशेला आपला नजर फक्त जमिनीवर आहे. या काचड कुचाडीत एखादी साप राहिला ना, लेण्याचे देणेच व्हायचे. ते काहीतरी पहिले वास्तू असायला पाहिजे, पण सध्या हे पडक्या अवस्थेत आहे. पण याच्या भिंती आजही आपल्याला मजबूत कंडिशनमध्ये पाहायला भेटत आहे.
आंब्याच्या झाडासोबतच या जागेवर चिक्कूचे झाडं बी आहे। ए वा चिक्कू वा 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 एक नंबर। इथं बी चिक्कू आहे, इथं चिक्कू आहे, चिक्कू। कोंबडीच्या दुरून जाऊ रे भाऊ। लहानपणी कोंबडीनं असा टोचा मारला होता आपल्या डोक्यावर, इतका गचकन। या जागेवरही पहिलेच्या काळामध्ये काहीतरी वास्तू असणार, पण हे वास्तू सध्या पडक्या अवस्थेत पाहायला भेटत आहे। या पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तूचा उपयोग बहुत जबरदस्त केला आहे कोणीतरी। कपडे वाढवासाठी ही जागा वापरण्यात येऊन राहिली। उंचावर राहणारे आंबे तर आपण पाहिलो होतो, पण जमिनीला घासणारे आंबे आपण या जागेवर पहिल्यांदा पाहता। हे अशा जमिनीवर राहणाऱ्या आंब्याचीच तर तलाश होती। हे दिसतंय का? पुरे जमिनीवर लागले आंबे। जमिनीपासून एका हितवर असलेले आंबे कधी पाहिले आहे का? गोपालगडच्या सेंटरमध्ये इथं मंदिर असणार पहिलेच्या काळात। आता आपल्याला भग्न अवस्थेत असलेला हा मंदिर पाहायला भेटत आहे। आणि अशा प्रकारे मावळत्या सूर्यासोबत आपला रत्नागिरी जिल्हा पण पूर्णपणे एक्सप्लोर झाला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या। जर आतापर्यंत कोकण कोस्टल राईडचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल। तर मित्रांनो, कोकण कोस्टल राईडमध्ये असलेल्या रत्नागिरीच्या गुहागरमधला हा शेवटचा व्हिडिओ आपण इथंच थांबवत आहोत। आता आपण भेटू कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन भागामध्ये। दादा जेट्टी कुठे आहे? जेट्टी वेलदूर जसं बाहेर पडाल या मेन रोडला राईट मारून सरळ गेलं की तुम्ही फेरीबोटला जा। आणि अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका एक्सप्लोर करून फेरी बोटच्या मदतीने जाऊन पोहोचलो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात, जिथे समोरची जर्नी ही पाहण्यासारखी होती। खतरनाक अशी होडी आपण जीवनात पहिल्यांदाच पाहतो। जबरदस्त, पुरा कलरफुल बनलो। वर्षात एकच दिवस भेटते ज्या दिवशी आपण आपला काळा रंग बदलवून वेगवेगळ्या रंगाचा होऊ शकतो।